हा मी तुमच्याकडे पण आहे. मी घेतो. आता याकडे पाणी आमच्या एरियामध्ये शिरलेलं आहे. रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत होता, त्यामुळे पाणी काय कमी आलं नाही, काय नाही. तर रात्री फायर ब्रिगेडच्या दोन्ही गाड्या आल्या तर पाणी काढायचा प्रयत्न करत आहे, तरी पाणी अजूनपर्यंत कमी होत नाही, काय नाही. पाणी वाढतच चाललेलं आहे. त्यामुळे नाला चोकअप झालेला आहे. ह्याला कारणीभूत म्हणजे हे पूर्ण काचरा साफसफाई बरोबर झाली नाही, काय नाही. होते तरी पाणी बाजूला नाला ते चोकअप झालं, हे झाले पूर्ण कलवट म्हणायला पाहिजे रोडच्या मध्ये आलेलं आहे. तिकडे कोणी लक्ष दिलं नाही, काय नाही. त्याच्यामुळे पाणी पुढे पास होत नाही. याच्यामुळे सर झालं. ह्याच्यामुळे नागरिकांचं फार नुकसान झालेलं आहे. नागरिकांचं भरपूर जास्त हे झालं की कपडे लत्ते आहे फक्त राहता कपड्यावरतीच हे लोक आहेत तिकडं. त्याच्यामुळे या लोकांना कसली सोय अजून पण झाली नाही, काय नाही. प्रशासक येतात, बघून जातात, ते फोटो काढतात, ते तुमचे नावं ते म्हणतात, पण अद्याप अजूनपर्यंत दुपारचे 2 वाजायला आले तरी अजूनपर्यंत कसली यांची हे आली नाही, अजून मदत आली नाही, काय नाही. व्याजीने आणून त्याच्या मुलाचं ॲडमिशन केलं आहे, पुस्तकं आणले, दप्तर आणले, सर्व आणले. नंतर घरी लग्नाचं कार्य आहे ते सर्व झालं, सर्व वाहून गेले, सर्व ते नुकसान झालं. आता भरपाईचं कोण नाव घेत नाही, फक्त ते येतात, चहा नाश्ता देतात आणि थोडं संध्याकाळी बोलतात जेवण पाठवतो आम्ही, तेच झालं. बाकी आम्हाला कालपासून कोण आलं नाही. येतात जातात, चक्कर मारतात, काय काम नाही करत. इथे 50-60 घर आहे. इथं आमच्या चालीतच 8 घर आहे. 8 घरचं सर्वांचं बघा इथं तेच कपडे घातलेले आहे सर्वांनी. कालपासून तसंच आहे. आणि कालपासून हे लोक येत होते म्युन्सिपाल्टीचे, आम्ही सांगितलेलं की तुम्ही काम करा, JCB मागवा, हे म्हटलं ते चोकअप आहे ते तुम्ही काय चालू करा ना, आम्हाला परमिशन नाही. कोण बोलतं आम्ही हाताने काढू. जेव्हा तुम्ही जेटिंग टाकली तेव्हा तुम्हाला भेटलं नाही, जेटिंगने काय झालं नाही, मग तुम्ही आता हाताने होणार आहे का? तुम्ही करा ना परमिशन नाही. अख्खा उल्हासनगर खड्ड्यामध्ये, उल्हासनगर तुम्ही खड्डा केलाय तेव्हा तुमचं परमिशन भेटलं. इथं तुम्हाला पाणी लोकांच्या घरी भरलंय, तुम्हाला दिसतं सर्व, तरी पण तुमचं परमिशन नाही. मग आज सकाळी त्यांनी येऊन जबरदस्ती त्यांनी खड्डा केलाय, पण त्याच्यामध्ये काय फरक नाही पडले, उलट पाणी जास्त झालंय. काही नाही, काल रात्रीपासूनचा पाऊस आहे. वाटलं पण नव्हतं त्या पाण्याची पातळी वाढेल एवढी, पण अचानक का आता फक्त ह्याचा पाऊस पण अजून पडला पण नाही, पावसाला सुरुवात पण नाही झाली, तरी लगेच एवढ्याशा पावसामध्ये एवढं सगळं एवढी सगळे भाडेकरी बिचारे गोर गरीब आहे, त्यांच्याकडे रोजगारावरती ते लोक राहतात, रोज कमवून आणतात. बिचाऱ्यांच्या सगळ्यांच्या घरांमध्ये आज पाणी केले. आज अंगावरच्या कपड्यांवरती बिचारे ते लोक सगळे बाहेर आहे. जेवढं अन्नधान्य त्यांचे डॉक्युमेंट सगळे, आता आज त्या मुलांनी काय करायचं, त्यांचे डॉक्युमेंट्सच गेले सगळे. आता जे राशन पाणी होतं, जे होतं, बिचाऱ्यांच्या घरामध्ये लग्नाचे कपडे, लग्नाची तयारीचे कपडे ठेवले त्यांनी, त्यांचं किती नुकसान झालेलं आहे. आता ही भरपाई कसं काय करणार बरं? आता नेहमी प्रत्येक वेळेला दरवर्षी हाच प्रश्न असतो. असं नाही की ह्या वर्षी, पण दरवर्षी थोड्या प्रमाणात असतं म्हणून झालं, पण आता या वर्षी तर जास्तच नुकसान झालेलं आहे. पूर्ण अजूनही त्या पाण्याची पातळी काय, पूर्ण 5 नंबरचं पाणी पूर्ण इकडे येते. मग ह्याची अशी कशी सोय करत नाही बरं? सगळीकडून बाकीच्यांच्या तिकडून सोय, आणि फक्त एवढ्या 3-4च चाळी आहेत त्याच्यामध्ये पूर्ण पाणी पूर्ण भरलेलं आहे. काय आणि शासन काय सोय करते? फक्त चहा, सकाळी फक्त 1 कप चहा आणि 2 बिस्किटचे पाकिटं दिले तर काम होतं का? त्यामुळे त्यांनी सांगितलं की त्यांची चांगली सोय करा, त्यांना नुकसान भरपाई दिलीच पाहिजे. आणि कसं माहिती का, मुख्य म्हणजे शाळेचे डॉक्युमेंट्स गेलेत. आता त्याच्यावरती काय करायचं ते तुम्हीच सुचवून द्या त्यांना, बस एवढं म्हणायचं. आणि जेवढी पण नुकसान भरपाई झाली आहे त्यांची सगळ्यांची भरपाई करून द्या त्यांना. बिचारे ते रोजगारासाठी बिचारे रडतात, काय करतात. मग आम्ही त्याला काय तोंड, आता कोणी काय देईल? एखाद्या घरातून चहा येईल, एखाद्या घरातून नाश्ता येईल, पण एवढं 60-70 लोकांचं, 100 लोकांचं जेवण वगैरे त्यांची सोय. आता अजून पाऊस अजूनही वाढतोच आहे, त्याच्यामुळे आता आपण काय करायचं हा मोठा प्रश्न आहे.